श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या देवघरामध्ये देवांना ज्यावेळेस दररोज नित्यनियमाने आंघोळ घालत असतो, म्हणजेच देवपूजा करत असतो, त्यामध्ये देवपूजा करत असताना आपण देवाला गंध किंवा कुंकाचा टिळा लावत असतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं, वेळा कसं होतं की कुंकाचा टिळा लावून किंवा अष्टगंध लावल्यामुळे देव खराब दिसतात, म्हणजेच देव असे काळेकुट्ट झाल्यासारखे दिसतात. कधी कधी आपण म्हणजे पंचामृताने वगैरे पण देवांना अभिषेक करत असतो देवांवरती, त्यावेळेस देवसुद्धा आपले काळेकुट्ट झालेले दिसतात. या प्रकारे माझे बघा कसे झाले. बऱ्याच जणी देवांना केमिकल पावडर जे आहे ते लावतात आणि देव स्वच्छ करतात. कसं असतं ना, आपण ज्यावेळेस नवीन देव आपल्या घरामध्ये आणतो त्यावेळेस त्यांना पंचोपचाराने आपण प्राणप्रतिष्ठान त्यांची करत असतो. तर त्यामुळे ते न लावता आपण घरच्या घरी उठणं लावून देवांना स्वच्छ कसे करावे, तर हे हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडं बेसन पीठ वगैरे घ्यायचं आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, ते मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर एक एक करून देवांना आपण ते लावून ठेवायचं आहे. थोडंसं असं हाताने चोळायचं आहे, जेणेकरून ते जे गंध लावलेला वगैरे आहे ते काळं झालेलं ते निघून जाऊन देव स्वच्छ होतील. तर या प्रकारे मी लावून घेतलं आणि देव थोड्या वेळासाठी ठेवलं आणि नंतर स्वच्छ पाण्याने देव धुवून घेतले. बघा किती छान असे देव असे चकचकीत निघलेले आहेत. कोणतेही केमिकल वापरण्याची गरज नाही किंवा कोणतेही, कारण देवामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते. त्यामुळे घरच्या घरी एक छोटंसं उठणं तयार करून देवांना नक्की आंघोळ घालून देव स्वच्छ करू शकतो आपण. तर आज अमावस्या आहे म्हणून आज मी या प्रकारे देवांना स्वच्छ उठणं करून देवांना आंघोळ घातली आहे, म्हणजेच देवपूजा केलेली आहे. देवांना आंघोळ घालण्यापूर्वी अगोदर दिवा प्रज्वलित करून नंतर अगरबत्ती लावून मगच देव आपण ताटात घेऊन असे या प्रकारे देवांना बनवलेलं उठणं जे आहे ते स्वच्छ लावून घ्यायचं. 2 मिनिटं थांबायचं आणि देव नंतर ते चोळायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. खूप सोपी गोष्ट आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.